राज्यामध्ये 2 विधानसभा क्षेत्राची पोटनिवडणूक लागलेली आहे। मी सध्या राहुरी विधानसभा क्षेत्रामध्ये आहे व आपल्याबरोबर या ठिकाणचे गाव हे सोनई ना ब्राह्मणी गावातील नागरिक आपल्यासोबत आहे। दादा, तनपुरे आणि कर्डिले विशेष संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं, पण अचानक तनपुरे यांनी माघार घेतली। काय एकंदरीत त्यामुळे काय मतदारसंघाची काय सध्या परिस्थिती? तनपुरेने जरी माघार घेतली असली तरी कर्डिलेच्या तोडीस तोड चांगले उमेदवार आमच्याकडे आहेत आणि त्यातली त्यात 100% कर्डिलेचा पराभव करून निवडून येणारा एक उमेदवार आमच्याकडे आहे। आणि कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी गेली 14 सालापासून तर आज तागायत भाजप सरकारने जे या ठिकाणी काम केलं आहे ते काम सर्व शेतकरी विरोधात आहे। माझे 2-3 स्पेसिफिक प्रश्न आहे तुम्हाला। विशेष करून नगर जिल्हा जर म्हटलं तर अगदी निसर्गाची देणगी याला लाभलेली म्हणजे मुळा, प्रवारा, गोदावरी, पाण्याचा स्रोत खूप मोठा असल्यामुळे इथं बागायत क्षेत्र भरपूर आहे आणि मोठं सहकार क्षेत्र आहे। तिकडे थोरातांचा कारखाना, इकडे विखेंचा कारखाना, इकडे सगळे साखर सम्राट आहे। विशेष करून साखर सम्राट आणि शेतकऱ्याची मोठी पिळवणूक होते। ती पिळवणूक कशा पद्धतीने होते जरा? ऊस शेतकरी पिळवणूक डबल पद्धतीने आमचे होऊन राहिलेले। एक तर आमच्याकडे नैसर्गिक संकट आहेत आणि मानवनिर्मित संकटंसुद्धा आहेत। नैसर्गिक संकट म्हणजे कधी दुष्काळ, कधी ओला दुष्काळ, आणि मानवनिर्मित संकट म्हणजे जेव्हा आमच्याकडे माल तयार होतो तेव्हा सरकार त्याचे भाव पाडतं आहे। आज गव्हाची किंमत जर पाहिली तर 2000 ते 2200 रुपये आहेत आणि हा जो भाव आहे हा 10 वर्षापासून तोच भाव आहे। बाकीच्या शेतीसाठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत, खतं असतील, बी बियाणं असतील, मजूर असेल किंवा औषध फवारणी असेल, याचे बाजार मात्र दुप्पट तिप्पट होऊन गेले आणि आमच्या मालाच्या मात्र किमती 10-12 वर्षापासून ज्या आहेत त्याच आहेत, एकदम कमी झाल्या। ऊस उत्पादकांचे विशेष करून काय प्रश्न आहे तुमच्या परिसरात? ऊस उत्पादकांचे सर्वात जास्त महत्त्वाचे प्रश्न असे आहेत की 15 वर्षापूर्वी आम्ही ऊसाला 2500 रुपये बाजार घेतला आणि आजही त्याच दरम्यानचे बाजार आम्हाला ऊसाला मिळतात। आणि साखर त्यावेळेस काय होती ना आता काय? आणि साखर त्यावेळेस ज्या भावात होती त्याच्यापेक्षा आज भाव जास्त आहे साखरेचा। आणि परिस्थिती अशी आहे की आज आमचा ऊस जाऊन 4 महिने झाले कारखान्याला, 4 महिन्यात अजूनही पेमेंट नाही आहे। लोकाला सोसायटीचा भरणा करणं आहे, बँकेचा भरणा करणं आहे आणि शेतकरी मात्र याच्याकडून सावकाराकडून उसने घेतो आहे, याच्याकडून उसने घेतो आहे, कोणी सोसायट्या भरतं आहे, कोणी बँका भरतं आहे आणि याच्यात आणखी शेतकरी गुरफटला जाऊन राहिलेलं आहे। म्हणजे पर्यायाने सर्व बाजूने शेतकरी अगदी होरपळून निघलेला आहे। 4-4 महिने जर पेमेंट होत नसेल ऊसाचं तर त्या शेतकऱ्यांनी करायचं। सभासद उठाव का करत नाही? मग सभासदांनी उठाव केला आहे। आता उठाव केला तर आता काय यांच्या डोक्यात काठ्या घालता होय? निवडणुकीमध्ये तुम्ही काही करत नाही का? निवडणूक आल्या पर्यायाने कोणाला तरी मत द्यावंच लागतं। हा बोका तसाच आणि तो बोका तसाच, दोन्ही बोके सारखेच आहेत, म्हणून कोणाला तरी एका बोक्याला मत द्यावं लागत आहे। आम्हाला पर्याय राहतच नाही ना, सगळे साखर सम्राटच उभे राहते, कोणता तरी एक धाराच लागतो आम्हाला जो जवळचा असेल तो। ऊसाची तोडणी वेळेवर होते का? ऊसाची तोडणी होते, कारण काय झालं आहे की सर्व कारखान्यांनी कॅपॅसिटी वाढवल्या, नवीन कारखाने तयार झाले, जमिनीचं क्षेत्र काही वाढलं नाही पण कारखान्याच्या गाळप कॅपॅसिट्या वाढल्या आणि कारखान्याची संख्या वाढली, त्याच्यामुळं ऊस बरोबर वेळेवर तुटतो आहे आमचा। दादा नमस्कार, काय नाव आपलं? नमस्कार, सोमाकांत कचरोराज। हो बसा तुम्ही। कर्डिले आणि तनपुरे अगदी लक्षवेधी लढत होती। इकडे पण हे साखर सम्राटच आहे आणि तेच पण एक वजनदार नेतृत्व होतं कर्डिले, त्यांचे चिरंजीव। काय अचानक तनपुरे यांनी माघार घेतली, त्यामुळे आता सध्याची परिस्थिती म्हणता येत नाही साधारण। आज त्यांचं जे विकास कामं करायचे त्याच्यामुळे ते थांबलेले आहेत, बाकी काही नाही। बाकी त्यांचं आहेच, बाकी तुल्यबळ आहेत, बाकीचे उमेदवार राहणारच आहेत। लढत कशी राहील मग काय वाटतं? लढत तुल्यबळच हो, लढत चांगलीच। आणि विशेष करून तुमच्या मतदारसंघाचे काय आता विशेष मुद्दे काय राहतील निवडणुकीचे? काय मुद्द्यांवर निवडणूक? म्हणजे जे आमचे जे ग्रामीण भागाचे रोड आहेत, ते रस्ते अजून काय पूर्ण झालेले नाहीत। शेत रस्ते वगैरे, शिवरस्ते व्हायलाच पाहिजे। बाकी दुसरं पाण्याचं नियोजन आहे पण ते चालू आहे। लढत कशी होईल? चुरशीची होईल का वन साईड होईल?
शक्यतो वन साईडच होईल असं एकंदरीत चित्र. एकंदरीत. नमस्कार, काय नाव आपलं? नमस्कार, मी श्री रवींद्र अर्जुन माशे, आरडगावचेच. आरडगाव. आणि काय करता तुम्ही? शेती आणि दुग्ध व्यवसाय. सध्या काय शेतीमध्ये काय काय पिकं पाणी आहे वगैरे? आमच्या भागामध्ये कांदा, गहू आत्ता होऊन गेले, ऊस लागवड मोठ्या प्रमाणात आहे, चारा पिके पण भरपूर मोठ्या प्रमाणात, दूधधंदा असल्यामुळे चारा पिके भरपूर आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारची कोणत्या पिकात परवडतंय? सध्याची परिस्थिती काय? सध्याच्या पिकामध्ये ऊस जे आहे त्याच्यामध्ये सर्वाधिक परवडतं, कारण 3,000च्या पुढे टनामागे भाव आहे आणि जितकं ऊसाचं क्षेत्र जादा आणि मग बाकीच्या क्षेत्रामध्ये ॲटोमॅटिक ते परवडतं. आणि दूधाला सध्या भाव चांगले आहेत, 37 रुपयाच्या पुढे भाव आहे. 38 रुपये होते, 37 रुपये, आता 1 रुपया कमी झाला आहे, पण 37 रुपये भाव आहे, त्याच्यामुळे परवडतं. काय काय लोक म्हणतात दूध धंदा परवडत नाही. नाही, बिलकुल चुकीचं आहे ते. दूध धंदा परवडतो, पण दिवसेंदिवस काय झालं की पूर्वी 20-20 लिटर दूध द्यायच्या गाया. आता उत्पादनावर तर खरं म्हणजे शेतकऱ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. उत्पादन हे पूर्वी 20 लिटरची गाय, आता ही फार परवडतं, ठीक आहे. हां हां हां. 20 लिटरची काय 20 लिटरची गाय पाहिजे, उत्पादन जादा निघलं पाहिजे. दुसरा एक विषय, काही काही लोकांना कसं आहे, गाय शक्यतो आता शेतकऱ्याचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, गाय काही लागत नाही. न लागण्याचं कारण काय असतं काय? हे मग त्याच्यामध्ये तुम्ही चारा काय घालता, एक्स्ट्रा काही प्रयोग करताय का? मग ते एक्स्ट्रा प्रयोग केल्यामुळे जास्त दिवस दूध लागत राहतात, तो पण एक अडचण आहे. होती ना अडचण. म्हणून त्याच्यासाठी पशुवैद्यकीय जे डॉक्टर्स आहेत त्यांचे सल्ले घेतले पाहिजे, त्याच्यानुसार केलं तर होईल ना सगळं. आणि आता प्रमुख मुद्दा काही येऊ, तुमच्याकडे जी आता पोटनिवडणूक लागलेली आहे राज्यामध्ये 2, समजा राहुरी आणि बारामती, तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं की आता तनपुरे आणि कर्डिले, परंतु तनपुरेंनी अचानक माघार घेतल्यामुळे अगदी म्हणजे काय आता वातावरण काय मग त्यामुळे? विषय असा आहे, माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या आणि नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांनी जेव्हा विनंती केली प्राजक्तदादांना की तुम्ही शिवाजीराव कर्डिले साहेब या मतदारसंघाचे आमदार होते विद्यमान, ते अचानकपणे गेल्यामुळे साहजिक त्यांच्या परिवाराला ती जागा द्यावी, ती विनंती त्यांनी मान्य केली आणि अक्षय दादांसाठी प्राजक्तदादांनी उमेदवारी मागं घेतली. खरं म्हणजे हा अतिशय त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे आणि अक्षयदादाला ही निवडणूक पहिल्यापासून सोपीच होती, कारण साहेबांचे कर्डिले साहेबांचे असणारे प्रचंड काम, महायुती सरकारचे काम, केंद्राचे काम, नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचे काम, आणि यामुळे अक्षयदादा हे 100% आमदार होणार होते. परंतु प्राजक्तदादांनी मनाचा मोठेपणा दाखवल्यामुळे आज त्यांचीही जनमानसामधली जी समजदारपणा आहे तो अधोरेखित झाला आणि अक्षयदादाला विजय सोपला. एवढा मोठा नेता ज्यावेळेस माघार घेतो, एकतर खूप मोठा पैशाचा खर्च असतो आणि कोणी माघार घेत नाही, म्हणजे सगळे साम दाम दंडभेद सगळं पणाला लावता, पण निवडणुकीला लढता आणि प्रयत्न करता, परंतु तनपुरेंनी माघार घेतली म्हणजे शॉकिंग आहे जरा. नाही, मला एक सांगा, जर समोर आपल्याला रिझल्ट कदाचित दिसत नसेल तर पैसे घालण्यात काय मजा आहे? आजकाल निवडणुकीत काही खर्चिक झालेले आहेत, त्यांनी सगळ्या बाबींचा विचार केलेला आहे. शेवटी अक्षयदादांच्याबद्दल वातावरण एकदम पॉझिटिव्ह होतं, सर्वजण त्या ठिकाणी उपलब्ध होते, मुख्यमंत्र्यांसह नामदारासह प्रचाराला उपलब्ध होते. सिच्युएशन अशी अक्षयदादांचा विजय हा निश्चित होता, जरी प्राजक्तदादा लढले असते तरी. पण दादांनी आज न लढून म्हणजे दोन्ही उमेदवारांचे जे पाण्यासारखा खर्च होणार होता तो वाचवला, बरोबर, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्यांनी तालुक्यासाठी ज्या काही विकासाच्या गोष्टी पद्धत पाडून घ्यायच्या, आज मुख्यमंत्र्यांकडे कधी गेले ते प्राजक्तदादा तरी त्यांना सन्मान आहे. नाही तरी पण मग यांची पण ताकद कमी असं म्हणणं, जसा वारसा यांना बाबूराव दादापासून यांचा वारसा आहे, यशस्वी राजकर्ते, आणि तुमच्या परिसरामध्ये लोकांची खूप नाराजी का त्यांनी माघार घेतली म्हणजे? नाही, बिलकुल नाराजी नाही, उलट सर्व लोकांचं मत असं आहे की ते जर असे तर लढत अगदी चुरशी झाली असते, ती लढत झाल्यानं त्यांनी माघार घेतल्यामुळं ही लढत एकदमच म्हणजे ही वस्तुस्थिती बरोबर आहे. परंतु त्यांनी माघार घेतली म्हणजे त्यांनी वरिष्ठ नेतृत्वाचं ऐकलं, आणि असं कधी कधी राजकारणात केलं पाहिजे. भावी राजकारणाच्या चांगल्यासाठी आज समजा प्राजक्तदादांनी माघार घेतली तर उद्या भविष्यामध्ये काही झालं तरी जनता काय म्हणणार की बा या माणसाने खुद्द मुख्यमंत्रीच बोलले ना की प्राजक्तदादा चांगला माणूस आणि त्यांनी माझं ऐकलं, असं बोलले नाही ते. त्याच्यामुळे इथपर्यंत ठीक आहे, लोकांना चुरशीच्या निवडणूक पाहिजे, सवय आहे, पण खरं ते बिनविरोधच व्हायला पाहिजे होते. बारामती पण आणि बाकीच्या उमेदवारांनी ते अर्ज काढून घ्यायला पाहिजे होते. खरं तर 25-30 वर्ष आपल्या जीवनाचे ज्या व्यक्तीनं दिले, ज्या शिवाजीराव कर्डिले साहेबांनी दिले आणि प्राजक्तदादासारख्या मोठ्या माणसाने अर्ज माघारी काढला, बाकीच्यांनी का राहावं? राहायला नको होतं, त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवायला पाहिजे होता. जनतेच्या मनामध्ये ती बिनविरोध व्हावं असंच होतं. असं का म्हणजे का व्हायला पाहिजे बिनविरोध असं तुम्हाला वाटतं? याचं एकमेव कारण की आज रुलिंग आमदार आहे, ते अनपेक्षितरित्या गेले, 5 वर्षासाठी निवडून आले होते. आपण असं समजणं गरजेचं आहे ना की ते जिवंतच आहे, असं समजायला काय हरकत आहे.
आणि त्यांचं काम पाहून थांबायला पाहिजे होतं सगळ्यांनी. त्यांचं इतकं काम होतं की अगदी ग्राउंड लेवलपासून तर फार एकदम मोठ्या योजना अतिशय सूक्ष्म काम करणारा लोकप्रतिनिधी म्हणून कडले साहेबांची ओळख होती. अगदी बांधाच्या बांधण्यापासून लेकी बाळींचे फार भांडण मिटून देणे आणि अगदी म्हणजे विकासात्मक दृष्टिकोनातून असो, सिंचनाचा असो, पिण्याच्या पाण्याचा असो, सर्व घटकाला, शैक्षणिक सुविधा असो, या बाबतीत म्हणजे साहेबांचं जे साहेबांसमोर प्रश्न येईल तो सोडवण्याची कसब त्या माणसाला मी होती. ऐकलं त्यांनी अगदी दुधाच्या धंद्यापासून तर सरपंचापासून ते वरती आलेले होते. एकदम त्यांनी दूध धंदा आधी सुरुवातीला केला. मग ते दूधवाल्यांची सगळी मोड बांधली. शिरावरी नगर शहरामध्ये अधिकाऱ्यांना दूध द्यायचे. मग त्या अधिकाऱ्याच्या ओळखी झाल्यामुळं सर्वसामान्यांचे प्रश्न जे आहे वैयक्तिक असायचे ते त्या अधिकाऱ्याला सांगून ते सोडून घ्यायचे. अशी त्यांची राजकारणाची सुरुवात झाल्यानंतर मग 1995 ते आमदारकीला उभे राहिले आणि निवडून आले. सरपंच पण आधी होते बोरानगरची. दुसरा एक महत्त्वाचा विषय जे आपण जे रस्त्याची कामं होत्या किंवा जे सरकारी कामं होत्या याच्या टक्केवारीचा विषय लय होतो. म्हणजे 10%, 15%. पूर्वी जे एक 20 वर्षापूर्वी जे डांबर रस्त्याची कामं व्हायचे तर चांगलं आठवतं उन्हाळ्यात ते अगदी अक्षरशः डांबर निघायचं रस्त्यामधून. आता त्या रस्त्याला डांबरसुद्धा व्यवस्थित नाही, एकदम भुरके फटक रोड असतात, काळेपणा डांबराचा अजिबात नसतो. मग लवकरच ते रस्ते खड्डे पडता, खराब होता. म्हणजे कामामध्ये कोणत्या पद्धतीची क्वालिटी नाही राहिली. एक नागरिक म्हणून प्रत्येकाचं लक्ष घालायला पाहिजे, अधिकाऱ्याला भेटलं पाहिजे, कामाचं काय विचारलं पाहिजे. खूप निकृष्ट दर्जाचे कामं होतं आणि टक्केवारीचं खूप भ्रष्टाचार. आता असं आहे, टक्केवारीच्या संदर्भामध्ये जोपर्यंत अधिकृत आपल्या काही नसतं, लोक बोलतात इथपर्यंत ठीक आहे. खालपासून वरपर्यंत डायरेक्ट म्हणजे हायच तर ते. ही गोष्ट एक खरी आहे तुमची की क्वालिटी जी आहे रस्त्याच्या त्या खरोखर चांगल्या होणं गरजेचं आहे. पूर्वीच्या डांबराचा तुम्ही विचार केला म्हणजे हा जनतेचा पैसा डायरेक्ट पाण्यात घातला जातोय ना. तर या संदर्भामध्ये मध्यंतरी 2-3 महिन्यापूर्वी PWDचे जे अधिकारी राऊत तालुक्याचे, मी त्यांना स्वतः म्हटलो की तुम्ही ह्या सगळ्या रस्त्या बाबतीत क्वालिटीच्या बाबतीत लक्ष देणं गरजेचं आहे. कारण जे अंतर्गत ग्रामपंचायतचे म्हणा किंवा नगरपालिकेचे रेतले इथं लोकप्रतिनिधी लक्ष देतात, पण हे जे मेन रोड आहेत इथं सगळे अधिकाऱ्यांवर अवलंबून असं बजेटचे रस्ते असो, मग इथं अधिकाऱ्यांनी बारीक लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. पण आता इथून पुढं नागरिक म्हणून आपण सगळ्यांचं कर्तव्य आहे. म्हणून आपल्या सर्वांचं 100% कर्तव्य आहे. कारण तुम्ही बोलता ते सही आहे, रस्त्याच्या क्वालिटी चांगल्या होणं गरजेचं आहे. डांबराचं प्रमाण हे व्यवस्थित आहे की नाही हे सुद्धा चेक करणं अधिकाऱ्यांनी गरजेचं आहे. त्याच्यामुळे क्वालिटी मिळणं गरजेचं आहे, कारण रस्ते लवकर खराब होतात. सर्वांना रस्त्यावर चालतं, मनके वगैरे सगळ्यांना किती त्रास आहे, लहान मुलापासून तर वयोवृद्धापर्यंत. नक्की. कारण रस्ते हे आपल्या विकासाचं साधन आहे आणि ते रस्ते अतिशय चांगलं असणं हे अतिशय प्रगतीचं लक्षण आहे. परंतु तिथं लक्ष देण्याची जास्त गरज आहे. दुसरा एक विषय, मोक्का जो कायदा जो लागू केलेला आहे गुटखा बंदीच्या बाबतीत, सर्रास गुटखा विकल्या जातोय सगळ्याच ठिकाणी. त्याच्यावर पण म्हणजे निश्चित कायदे फक्त नावापुरतीच ते आहे. अजून कडक करणं गरजेचं आहे. कायदे केले त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. कायदा तर भरपूर कडक केला तरी पण गुटखा विकला जातोय अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. आणि हप्ते चालते डायरेक्ट. अंमलबजावणी होणंच गरजेचं आहे. काही तर हे फक्त लोकशाही बलाढ्य करायची असेल तर केलेले कायदे प्रत्यक्षात अंमलात आणणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी कोणत्याही राजकीय व्यक्तीने चुकीच्या लोकांना पाठीशी घालू नये असं मला वाटतं. आणि मुख्यमंत्री सांगता गृहमंत्री खूप असं आहे, तर मग गृहमंत्र्याचं पण एकदम गृहमंत्र्यांचं काम एकच नंबर आहे, काही अडचण नाही. त्यांनी लक्ष घालायला पाहिजे या गोष्टीमध्ये. नाही, निश्चितपणे ना. असं आहे, देवेंद्रजी फडणवीस साहेब या महाराष्ट्राचे शरद पवार साहेबांनंतरचे सगळ्यात हुशार मुख्यमंत्री आहे. बरोबर. आणि त्यांनी त्यांच्या कामाची चुनौती पंतप्रधान त्यांच्या दर्जाची गृहमंत्री पद आहे ना मेन म्हणजे. काही अडचण नाही ना. आता असं असतं, शेवटी ते गृहमंत्री आहेत, त्यांच्या सूचना स्ट्रिक्ट असतात आणि अधिकाऱ्यांनी सुद्धा खाली त्यांनी जबाबदारीने काम करणं गरजेचं आहे. आपण या महाराष्ट्राचे आहोत, या देशाचे आहोत, आपण पगार घेतो आहे. तर या संदर्भात सगळ्या अधिकाऱ्यांनी जर कधी तोडजोड केली नाही आणि एकदम टाईट यंत्रणा ठेवली तर सरकारने घेतलेले निर्णय 100% अंमलात येतील. काय विकासाचे काय मुद्दे राहतील या निवडणुकीमध्ये, तुमचा जोर कशावर राहील मग? हे विकासाच्या याच्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे, जे पूर्वी झालं ते टिकवणं आणि जे निर्माण करायचं ते निर्माण करणं. सगळ्यात महत्त्वाचं काय, ग्रामीण भागाला सिंचन, शेतीला व्यवस्थित पाणी मिळालं पाहिजे, लाईट मिळाली पाहिजे, पिण्याच्या पाण्याच्या योजना अतिशय उत्तम असल्या पाहिजे. त्यासाठी निधीची तरतूद होणं आवश्यक आहे. उत्तम रस्ते असावेत, शिक्षणाच्या सुविधा दर्जादार असाव्यात आणि तुमचं तहसील कार्यालय असू दे, तुमचं स्थानिक स्वराज्य संस्थांचं कार्यालय असू दे, तिथून जनतेचे जे प्रश्न आहेत ते सहजी सुटलेले हवेत. भाजपवर शेतकऱ्यांची विशेष नाराजी आहे. कांद्याला बऱ्याच दिवसापासून भाव नाही आहे. कांद्याचं मार्केट वाढल्यानंतर एका रात्रीत वाटेल ते कुठं नाही करून मार्केट पाडलं जातं, परंतु कांद्याला आता भाव नाही. गव्हाला 3200 भाव मागच्या वर्षाचा तो 2200वर आला. मकाची परिस्थिती तीच आहे. मला एक सांगा, आपल्याला लागतं आहे 10 किलो आणि आपण पिकवतो 20 किलो. नाही, पण कोणत्याच पिकाला भाव नाही. मला सोयाबीनला सांगा, नाही, मकाला नाही, सांगा, नाही, कांद्याला सांगा नाही. किंवा गव्हाला सांगा, कुठल्याही पिकाला भाव नाही आहे. मी तुमच्या मुद्द्याचं खंडन करतो.
यू पी एच्या काळामध्ये 1200 रुपये 1300 रुपयाच्या पुढे ऊस नव्हता. आज तो ऊस 3000 रुपये टनाच्या पुढे आहे. इथेनॉल धोरण सरकारने आणलं म्हणून पूर्वी साखरेचे दर इतके खाली पडायचे, पण इथेनॉल धोरण आणल्यामुळे जर साखरेचे दर पडले तर इथेनॉलची निर्मिती करता येते, आणि जर साखरेचे भाव वाढले तर इथेनॉलची निर्मिती कमी करून साखरेचे उत्पादन वाढवत होतं. त्यामुळे आज कारखान्यांना त्या ठिकाणी ऑप्शन सापडल्यामुळे 3000च्या पुढे शेतकऱ्यांना उसाला भाव मिळतो. एक. नंबर 2, पूर्वी गहू काय भाव असायचे? 1200 पुढे गहू नसायचे. आज गहू 2500च्या पुढे, आज गहू 2500 रुपयाच्या पुढे. ज्वारीचा काय भाव आहे? बाजरीचा काय भाव आहे? सोयाबीन ठीक आहे, सोयाबीनचं माझं मत आहे की ते 12,000 झाला होतो मध्यंतरी direct. 5500 रुपयाच्या 6000च्या आसपास सोयाबीन पाहिजे. पण ठीक आहे, ते थोडंसं 5000च्या आधी ते पुढे गेलं पाहिजे. इथपर्यंत हे मान्य आहे, एखाद्या पिकाचं ती गोष्ट ठीक आहे. पण तुम्ही बाकीच्या मका 2500 होती. दुधाची काय परिस्थिती आहे? यू पी आयच्या काळामध्ये तुम्हाला सांगतो 8 दिवसांच्या एकदा खाला राहायचा ब्रेक, आणि भाव राहायचे 6, 7, 8, 9, 10, 11, 12. दूध धंदाच एक ठीक आहे. आज यांच्या काळामध्ये यांनी खाजगीकरणाला परवानगी दिली. 1995 साली युती शासनाला खाजगीकरण परवानगी दिली. कॉम्पिटिशन वाढली, वेगवेगळे प्लॅन्ट झाले, प्रॉडक्ट तयार करण्याचे साधनं निर्माण झाली. त्याच्यामुळे आज दुधाला 30च्या पुढे आणि ऊसाचं क्षेत्र तुम्ही म्हणता, पण ऊसाचं क्षेत्र कमी होतंय. तुमच्या परिसरात किती ऊस असायचा, आता ऊस काय आहे? मी सांगतो कोपरगावमध्ये किती ऊस असायचं? ऊसाचं प्रमाण खूप कमी होत होतंय ना. याचं कारण आहे, तुम्ही मागच्या 10 वर्षात कांद्याचा विषय काढला म्हणून सांगतो. तुम्ही 1-2 वर्ष सोडून द्या, पूर्वी 7 वर्ष तुम्ही रेकॉर्ड सगळ्या पावते चेक करा. 3000च्या पुढे भाव भेटले, लोकांना वाटायचं 4 महिन्यात येणारं पीक आहे, मग आपण कांदाच घेऊन टाकू, कशाला ऊस करायचा. त्या कांद्या पिकाच्या जादा उत्पादनामुळं लोक कांद्याकडे जादा वळले होते, म्हणून शेतकऱ्यांनी ऊसाचं क्षेत्र कमी झालं होतं. आणि आता तुम्हाला सांगतो, तुम्ही जे कांद्याचा प्रश्न बोलताना, ऊसाचं क्षेत्र वाढीसाठी कांद्याला हे भाव मर्यादित असलं तरच ऊसाचं क्षेत्र वाढल्यानंतर हे साखर उद्योग टिकणार आहे. नाही तुम्हाला सांगतो, तो कामगार खर्च, तो मेंटेनन्स, तो सगळी ओव्हर ऑइलिंग, हे जर मेंटेन ठेवायचं आणि तुमचं क्रशिंग व्हायला पाहिजे ना. आज क्रशिंग होत नाही, लोक कांद्याकडे तोडायला लागले, ऊस सोडून द्यायला लागले. म्हणून तुम्हाला जरी वाटत असेल, पण तुम्ही एक कांद्याचं बघता, पण तुम्हाला साखर उद्योग वाचवायचा असेल तर कांदा पिकाचा जास्त विचार करणे गरजेचं नाही. लोक हे शेतकरी ऊसाकडे वळले पाहिजे. तर कारखान्यात जिथं 15 लाख क्रशिंग करणारा कारखाना जर 7 लाखावर आला, मला सांगा तुम्ही कसं मेंटेन करणार ते? तुमचा कारखाना बंद पडला, का बंद पडला? त्याला अनेक कारण आहे. पहिल्यापासून कोणती संस्था असो ती व्यवस्थित जपायला पाहिजे. हे काम कोणाचं आहे? सत्ताधारी मंडळाचं आहे. तुमचं पण कर्तव्य आहे ना गावकऱ्यांचं, सभासदांचं लक्ष देणं. नाही आहे ना, 100% बरोबर आहे. परंतु तिथं ज्यावेळेस गेल्यानंतर, एकदा निर्णय प्रक्रिया झाल्यानंतर तो कसा चालवायचा, काय ते सभासद काय करतील ते फक्त जनरल मिटिंगलाच बोलणार, याची एरवी काय बोलणार. तर कोणती संस्था असो, आमच्या संस्थेमध्ये उत्पादन किती निघतं पहिल्यापासून, आणि त्यातनं आपल्याला नफा होतो की तोटा होतो, या गोष्टीकडे फार लक्ष दिलं गेलंच नाही. आणि ते आजपर्यंत वाढत गेलं. आज 300 कोटीचा कारखान्यावर कर्ज आहे. नमस्कार, काय नाव आपलं? मी अनिल देशमुख. राज्यामध्ये 2 पोटनिवडणुका 2 विधानसभाचे लागल्या आहे, एक तर बारामती आणि तुमची राहुरी. राहुरीमध्ये एक लक्षवेधी लढत म्हणजे पूर्ण राज्याचं लक्ष लागून होतं, तनपुरे विरुद्ध कर्डिले. परंतु अचानक तनपुरे यांनी माघार घेतली, त्यामुळं नेमकं काय परिणाम याचे होऊ शकतात? एकंदरीत काय मतदारसंघाची परिस्थिती? मतदारसंघात तर असा काही बदल होणार नाही काही, कारण सध्या सहानुभूतीच्या लाटेवर सध्या अक्षयदादा कडील आहे. आणि समोरचे उमेदवार जर समजा प्राजक्तदादा तनपुरे असते तर ती फाईट तगडी झाली असती, आणि त्याच्यात एक 100% त्यांना यश मिळालं असं. विशेष म्हणजे नगर जिल्हा जर म्हटला तर एक म्हणजे अगदी इतिहास आहे, राजकारणाचा इतिहास लाभलेला आहे. विखे घराणा असेल, काळे कोल्हे असतील, किंवा तुमचं कर्डिले फॅमिली असतील, तिकडून थोरात असतील. त्यामुळं ह्या निवडणुकीकडं विशेष म्हणजे इंटरेस्टिंग वाटत होती. परंतु अचानक तनपुरेंनी माघार घेतल्यामुळे एक प्रकारचं आपण जे म्हणतो ना तनपुरेंनी माघार घेतल्यामुळं इकडं सर्वसाधारणपणे एकतर्फी लढत होऊन जाईल. आता हे समोरचा उमेदवार असं एकदम सर्वसामान्य उमेदवार असल्यामुळं कर्डिलेला अवघड नाही जाणार असं काहीच. विशेष विकास कामाचा जर विषय जर म्हटलं तर तुमच्या परिसरामधले विकास कामं आणि असे कोणते विशेष प्रश्न आहे जनतेचे? जनतेचे प्रश्न आता सध्या म्हणजे शेतीमालाला भाव नाही आहे, सगळ्यात महत्त्वाचा. शेतीमालाला भाव नसल्यामुळे शेतकरी हा वर्ग हा पूर्ण नाराज आहे, BJP सरकारवरच नाराज आहे. परंतु आता सध्या असं आहे की जे इलेक्शन चालू आहे ते बायपोल आहे. त्याच्यात प्राजक्तदादा तनपुरेंनी जे त्यांच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये जे कामं केले ते उल्लेखनीय, आणि ते जर स्वतः असते तर ते कदाचित ते निवडून पण आले असते. नेमकं काय माघार घेण्याचं कारण? जनतेमध्ये चर्चा सध्या काहीतरी जोर धरला असेल चर्चेने ना. आता ते त्यांचं नेमका काय जोर घेतलाय म्हणजे चर्चा? त्यांचा तो वैयक्तिक प्रश्न आहे का माघार घेतली ते. आता त्याला काय कोणाला हे नाही, कारण आता सध्या म्हणजे मतदारसंघात चर्चाच अशी चालू होती का दादा स्वतःच BJPमध्ये जाऊ राहिलेत.
आणि पण ते नाही त्यांचं काय काय असेल ते झालं पण त्याच्यामुळे ते नाहीच हे झालं. आणि हे लोकांमध्ये चर्चा काय आहे? पारडं जड तुम्हाला कोणतं वाटतं? लोकांचं काय चर्चा आहे लोकांमध्ये? आता पारडं जड म्हणजे ते वन वेच झालं आहे ना आता तर असं काहीच हे नाही राहिलं त्याच्यात काय म्हणजे एकदम गेम प्लॅन एकदम म्हणजे गेम प्लॅन चेंज होऊन गेलाय सगळा. काका नमस्कार, काय नाव तुमचं? हां साहेबराव ठुबे. गाव हेच का? हा गाव ब्राह्मणेश. तुमच्याकडे आता पोटनिवडणूक विधानसभेची सुरू झालेली आहे. कर्डिले आणि तनपुरे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं, पण अचानक तनपुरेंनी माघार घेतली. काय एकंदरीत काय तुम्हाला काय वाटतं? आम्ही आम्हाला काय नाराज झालो आम्ही. तनपुरे आमचा उमेदवार होता प्रत्यक्ष दादा, पण आम्ही त्या गोष्टीत नाराज झालेलो आहे. तो जर उभा असता ना तर लय फाईट झाली असती बाहेर. जोरदार फाईट झाली असते. हा आणि मग असं म्हणणं आहे दुसरं काही मला बोलायचं आणि नाही. आता आता फाईट कशी होईल मग? आता या थोडं आता हे पुढं नाही सांगता येत साहेब, पण तनपुरे लागत होता. सुरस होईल का नाही? होईन होईन अच्छा. थोडी घासून होईन. आणि ऐका ना, हां. तुमच्या परिसरातले तुमच्या मतदारसंघातले विशेष विकास म्हणजे असे काही प्रश्न आहे, तुमच्या समस्या काय आहे तुमच्या आमच्या भागात? समस्या असे आहे का तनपुरीने लई पाण्याच्या टाक्या बिक्या सगळं रस्ते केलेले, पण ते उमेदवार लागत होता आम्हाला, पण ते आता ते योगा नाही. मग आता पुढं का काय बरं माघार घेतली? काय चर्चा काय आहे लोकांमध्ये? का बरं माघार घेतली त्यांनी? तर मी अडाणी माणूस आहे, अंगठे बाजार. त्या माघार कमवून घेतले काय घेतले एवढं काय कळणार नाही. खरे आणि काहीतरी गुपित असेल ना. काहीतरी असेल मग आता का तनपुर साहेबाला पैसे दिले मग माघार घ्यायला लावले हे काय सांगता येतं आम्हाला. चला ठीक आहे, धन्यवाद. चहा घ्यायचं का?